अतिशय भयंकर व नालायकपणाचा कळस गाठणारी घटना संगमनेरमध्ये। आई नव्हे तू तर वैरिणी, अनैतिक संबंधातून पोटाचा गोळा डावावर लावणारी कलियुगातील आई। संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी येथील घटना। सत्य काय सध्या तरी गुलदस्त्यात असलं तरी पण आरोपीने केलेल्या आरोपात संशयाची सुई मात्र दुर्दैवी मयत चिमुरड्याच्या आईकडेच जाते। बघा सविस्तर हा रिपोर्ट। आंबेगाव येथे एका विद्यालयात शिकणाऱ्या मुलाला शाळेतून अपहृत करून एका सराईत गुन्हेगारानं मुलाला संगमनेरला आणलं। आपल्या प्रेयसीच्या सांगण्यावरून त्यानं हे कृत्य केलं। प्रेयसीच्या व त्याच्या प्रेमात अडसर नको म्हणून या माथेफिरू प्रेमीने थेट प्रेयसीच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना संगमनेरमध्ये काल रात्री उघडकीस आली आहे। संगमनेर येथील राजापूर गावच्या शिवारात एका कोरड्या विहिरीत आर्यन विक्रम चव्हाण वय 12 राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याचा मृतदेह आढळून आला। पारेगाव तालुका आंबेगाव येथील पोलीस ठाण्यात गेल्या 10-12 दिवसांपासून अपहरणाचा गुन्हा दाखल होता, परंतु या मुलाचा व आरोपी माहिती असून देखील पोलिसांना शोध घेता आला नाही। अखेर आरोपी राजेश रोहिदास जंबूकर याने आत्महत्या केल्यावर पोलीस खडबडून जागे झाले व अपहृत बालकाचा शोध सुरू केला। त्यानंतर तांत्रिक विश्लेषणावर जोर दिला असता बालकाचा मृतदेह राजापूर गावात एका कोरड्या विहिरीत आढळून आला। आरोपी राजेश रोहिदास जंबूकर याने राहत्या घरात आपली जीवनयात्रा संपवली। आता मात्र आरोपीच्या प्रेयसीने आपल्या पोटच्या मुलाचा असा क्रूर अंत केला असेल का, यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे। पण लग्न होऊन पतीला सोडून अनैतिक संबंध जोडणाऱ्या या महिलेला समाजात स्थान किती क्षुल्लक राहील हे देखील विचार करायला लावणार आहे।